मुख्यमंत्री फडणवीस, विखे पाटील आणि गिरीश महाजनांमध्ये गुप्त बैठक, जवळपास 1 तास चर्चा। जरांगेंच्या मागण्यांबाबत उपसमितीने 2 दिवसात ठाम भूमिका घ्यावी, मुख्यमंत्र्यांचे आदेश। मनोज जरांगे यांच्या आंदोलनाचा आज तिसरा दिवस। आजच्या आंदोलनाला परवानगी, सलग तिसऱ्या दिवशी आंदोलनाला परवानगी। विजयी गुलाल उधळूनच मुंबई सोडणार, आंदोलकांची भूमिका। जरांगेंच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर सरकारचं एक पाऊल पुढे। मराठवाड्यातील मराठा समाजाला सरसकट कुणबी दाखले देण्यासाठी हैदराबाद गॅझेट लागू करण्यास तत्वत मान्यता। सातारा गॅझेटवरून तिढा काढला। सर्व मागण्यांची अंमलबजावणी झाल्याशिवाय मुंबईतून जाणार नाही। पुढारी न्यूजवर बोलताना जरांगे पाटील मागण्यांवर ठाम। मराठा आंदोलकांना काही झालं तर संपूर्ण राज्य बंद पाडण्याचाही इशारा। न्यायमूर्ती शिंदे समिती आणि मनोज जरांगेंच्या चर्चेत तोडगा नाही। जरांगेंचं आंदोलन सुरूच राहणार। मराठा कुणबी एकच असा GR काढा, तोवर आंदोलन सोडणार नाही, जरांगेंचा निर्धार। मराठा आरक्षण उपसमितीची बैठक संपन्न। शिंदे समितीने जरांगेंसोबतच्या चर्चेची विखे पाटलांना दिली माहिती। शिंदे समितीऐवजी आता सरकारच जरांगेंशी चर्चा करणार। जरांगे पुन्हा आंदोलनाला का आले, एकनाथ शिंदेंना विचारा। मराठा आंदोलनावरून राज ठाकरेंचा एकनाथ शिंदेंवर निशाणा। नवी मुंबईत प्रश्न सोडवला असताना जरांगेंवर पुन्हा आंदोलनाची वेळ का आली, शिंदेंना सवाल। विधानसभेला अमित ठाकरेंना भाजपानेच पाडलं। खराब झालेल्या ठाकरे ब्रँडकडे लक्ष द्या, जरांगे पाटलांचा राज ठाकरेंवर हल्लाबोल। तर उद्धव ठाकरेंकडून मात्र मराठा आंदोलकांना मदत करण्याचं शिवसैनिकांना आवाहन। मनोज जरांगेंच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर। मध्यरात्री एका व्यक्तीकडून जरांगेंचा व्हिडिओ काढण्याचा प्रयत्न। आंदोलनस्थळी पोलीस नसल्याने जरांगे भडकले। मुंबईमध्ये हृदयविकाराच्या झटक्याने मराठा आंदोलकाचा मृत्यू। विजय घोगरे असं मृत्यू झालेल्या आंदोलकाचं नाव। विजयच्या पत्नीला चांगल्या ठिकाणी नोकरी मिळवून देऊ, जरांगेंचं आश्वासन। आजचं मध्य आणि हार्बर रेल्वे मार्गावरील मेगा ब्लॉक रद्द। मराठा आंदोलन आणि गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर रेल्वे प्रशासनाचा निर्णय। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे 2 दिवस दरेगावच्या दौऱ्यावर। रात्री उशिरा शिंदे दरेगावी दाखल। सरकारचं शिष्टमंडळ आज जरांगेंच्या भेटीला जाणार असतानाच शिंदे दरेगावी गेल्याने चर्चांना उधाण। कोरेगाव भीमा आयोगाची उद्धव ठाकरेंना नोटीस। शरद पवार यांनी पाठवलेले पत्र सादर करण्याची सूचना। उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना पवारांनी कोरेगाव भीमा दंगलीबाबत दिलं होतं पत्र। भाजप अध्यक्ष JP नड्डा मुंबईत। लालबागच्या राजाचं घेणार दर्शन। मुंबईतील इतर सार्वजनिक मंडळासह भाजप नेत्यांच्या बाप्पाचंही घेणार दर्शन। यंदाच्या गणेशोत्सवात 45,000 कोटींची उलाढाल। महाराष्ट्राचा वाटा 60%। कॉन्फेडरेशन ऑफ ऑल इंडिया ट्रेडर्सचा अंदाज। कल्याण पश्चिममधील गांधारी परिसरातील रॉयल गॅलेक्सी इमारतीची लिफ्ट 6व्या मजल्यावरून कोसळून अपघात। 4 जण गंभीर जखमी। दोघांच्या पायाला गंभीर दुखापत। लिफ्ट नादुरुस्त असल्याची माहिती। बेकायदेशीरपणे संग्रहित गॅस सिलेंडरचा स्फोट। अनेक दुकानांना भीषण आग। बेळगावातील बदामी येथील घटना। 2 दुकान मालकांसह 3 होमगार्ड होरपळले। रुग्णालयात उपचार सुरू। RCB चेंगराचेंगरी प्रकरण। RCBकडून मृतांच्या कुटुंबियांना प्रत्येकी 25 लाख रुपयांची भरपाई जाहीर। चेंगराचेंगरीत 11 जणांचा झाला होता मृत्यू। अमेरिकेच्या फेडरल अपील न्यायालयाचा डोनाल्ड ट्रम्प यांना धक्का। ट्रम्प यांना टॅरिफ लावण्याचा अधिकार नाही, न्यायालयाचा ऐतिहासिक निर्णय।